काही मुठभर मातंग समाजातील चाटुकारांना एकत्र करून ही लोक म्हणत आहेत की वर्गीकरण झालं पाहिजे, आमचा समाज मागास आहे। ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने 2024 मध्ये निर्णय दिला की अनुसूचित जातीमधल्या अनेक जातींचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आणि शासकीय नोकऱ्यामध्ये सहभाग नाही, त्यांचा विकास झाला नाही, तिथं सामाजिक न्यायासाठी हे आरक्षण आहे म्हणून नाही का यांच्यामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे। सुप्रीम कोर्टाला आम्ही विचारतोय, तुम्ही कॉलेजियम सिस्टम बदलून टाका, तुम्ही तुमच्या न्यायपालिकेमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या जजेसला तिथं सामाजिक न्याय स्थापित करण्यासाठी तिथं आरक्षण प्रणाली लागू करा। न्यायपालिकेमध्येही सामाजिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे। देशाच्या स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, 75 वर्षापासून 30 घराणे या सुप्रीम कोर्टावर राज्य करतात। माईक सिस्टम जरासं बंद करा ऑटोवाल्यांना। हे न्याय व्यवस्थाच मुळात आरक्षण विरोधी आहे। या न्याय व्यवस्थेने जो निकाल दिलेला आहे तो 341 जातीमधील संविधानिक बदलाव करण्याचा अधिकार फक्त संसदेला देते। ती कलमच त्यांनी संपवण्याचा जो हट्टास धरला आणि राज्य सरकारला ही कलम बदलून राज्य सरकारला अनुसूचित जातीमधल्या आरक्षणामध्ये बदलाव करण्याचा जो निर्णय दिलेला आहे याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि हा मनुवाद्यांचा डाव आपल्या सगळ्यांना उधळून टाकावा लागणार आहे। 13 एप्रिल पासून आम्ही बदर समितीकडे हरकती दिल्या। जवळपास राज्यातील 59 जातींनी या उपवर्गीकरणाला विरोध केलाय। काही लोक म्हणजे मातंग समाज नाही, अनेक पुरोगामी आंबेडकरवादी मातंग या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विरोध करतायत। आपल्या सर्वांना हा विरोध करायचा, हा विरोध आरक्षण वाचवण्यासाठी आहे। आज जर वर्गीकरण झालं तर इथं बौद्धांना उद्या नाही का अनुसूचित जातीमधून काढू शकतात, कारण आपल्याला 341वी जी भारतीय संविधानातली कलम आहे जी अनुसूचित जातीतील लोकांना कोणाला अनुसूचित जातीत घ्यायचं आणि कोणाला नाही, जो अधिकार राष्ट्रपती आणि त्यानंतर संसदेला दिलेला आहे। या देवेंद्र सरकारचा, या मनुवादी सरकारचा जो मनुवादी प्रयत्न आहे तो आपल्याला हाणून पाडायचा आहे। आरक्षण महाराष्ट्रातील 59 जाती या उपवर्गीकरणाचा विरोध करतो, फक्त बौद्ध समाजच करत नाही। आणि खूप जणांचं असं म्हणणं आहे की आमचा शैक्षणिक विकास झाला नाही, आमचा नोकरीमधला विकास झाला नाही। ज्यांनी आंबेडकरवादाची, बुद्धाची कास धरली त्यांचा शैक्षणिक, आर्थिक विकास झालाय। जे या विचारासोबत सहमत नाहीत, जे मनुवादी होऊन दलित होऊन जगू इच्छित आहेत, त्यांचा सामाजिक विकास इथली मनुवादी व्यवस्था होऊ देणार नाही। जय भीम, नमो बुद्धाय। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर साहेब। यानंतर